पीव्ही व्हायरस आधीपासूनच अस्तित्वात आहे होय आणि याच्या विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये आधीपासूनच अँटीबॉडीज तयार आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका अशी प्रतिक्रिया सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी दिली आहे। तर कोरोनासारखीच लक्षणं आहेत मात्र धोकादायक नाही, या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका कमी आहे असंही शेखर मांडे म्हणाले। HMPV जी आहे ती दरवर्षी येत राहिली आहे। गेले कित्येक वर्षांपासून, गेले काही दशकांपासून HMPV दरवर्षी हिवाळ्यामध्ये लोकांना होतो। पण याच्यापूर्वी आपण फक्त पाहिलं नाही की HMPVमुळे का कशामुळे आहे, का इन्फ्लुएन्झामुळे आहे, का कॉमन कोल्डमुळे आहे। त्याच्यामुळे लोकांना भीती वाटणं साहजिक आहे, पण HMPVबद्दल घाबरण्याचं अजिबात आवश्यकता नाही आहे। हलकं सर्दी पडसं खोकला होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीही होणार नाही आहे। हॉस्पिटलायझेशन्स वाढणार नाही आहेत, फार लोक मरणार नाही आहेत, त्यामुळे HMPV विषयी अजिबात लोकांनी घाबरू नये। दरम्यान HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक आरोग्य विभागही सतर्क झालाय। सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर तात्काळ HMPV तपासणी करण्यात येणार आहे। तसंच जिल्हा रुग्णालयामध्ये अतिरिक्त बेड आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। HMPV रुग्णांची संख्या वाढली तर स्वतंत्र कक्ष जिल्हा रुग्णालय उभारणार असल्याची माहिती आहे। या व्हायरसचे जे लक्षणं आहेत ते बाकीच्या आपल्या व्हायरसप्रमाणेच आहेत। आपण आत्ताच कोविडची पण साथ मोठ्या प्रमाणात आपण अनुभवली आहे। त्याचप्रमाणे याचे लक्षणं आहेत की सर्दी, खोकला, घशामध्ये सूज या सगळ्या लक्षणं याच्यामध्ये दिसतात आणि पुढे जाऊन